ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्रतिमा आत्या त्याचसोबत रविराज आणि अर्जुन सायली हे मोठ्या संकटातून वाचलेले तर असतात. त्याच वेळेला आता घरातून फोन येतोय म्हटल्यावर नक्कीच काहीतरी सिरियस आहे. आपण इथे आता थांबून उपयोग नाही, आपल्याला लवकरात लवकर घरी जायला हवं असं देखील आता रविराज म्हणतात. आणि मग रविराज आणि प्रतिमा गाडीमध्ये जाऊन बसतात. तेच इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. अर्जुन आणि सायली बोलत असतानाच ना इकडे अर्जुन सायलीला विचारत असतो की तुला आता सगळं काही आठवतंय ना. तेव्हा सायली म्हणत असते की हो, मला सगळं काही एकदम लख्ख आठवत आहे असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना अर्जुनही खुश होतो. अर्जुनलाही कळतं की चला फायनली ज्यासाठी हा एवढा मोठा घाट घातला होता ते अखेरीस सत्य सगळ्यांसमोर येईलच. आणि त्यामुळेच ना आता तो खूप जास्त खुश असतो. इकडे आता सचिन आणि राकेशची पार्टी सुरू असते. का तर त्यांना असं वाटत असतं की चला सगळं काही आता मनाप्रमाणे होणार आहे. या खुशीतच ते दोघंही जण पार्टी करत असतात. राकेश आता सचिनला म्हणत असतो की बघ ना, आता थोड्याच वेळात फोन येईल की काय झालं आहे ते. धडामकडून त्यांची गाडी फुटलीच असेल बघ, मी तुला सांगतो अपघात झाला असणार आहे असं देखील राकेश आता बोलत असतो. सचिन राकेश आता फोनची वाट बघत असतात की कधी कॉल येणार आहे आणि कधी एकदाच ती लोक बोलत आहेत याचीच वाट आता बघत असतात. त्याच वेळेला राकेश नाटक करत असतो आणि म्हणत असतो की थोड्याच वेळात ना सुभेदारांना किंवा माझ्या आईला कॉल येईल, त्या रविराज किल्लेदार आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाचा अपघात झाला ही बातमी सांगायला, आणि सगळ्या न्यूजपेपरवर सुद्धा ही बातमी छापून येईल असं देखील आता तो बोलत असतो. हे सगळं बोलत असताना ना राकेशचा आनंद एकदमच द्विगुणित असतो आणि सचिन देखील हसत असतो. मग आता कधी एकदाची बातमी येते आणि हे सगळं ऐकायला भेटतंय ना असं झालंय असंही आता सचिन बोलत असतो. राकेश म्हणतो की थांब ना, थोड्याच वेळात आपल्याला ही बातमी समजेल. आता राकेश आणि सचिन हे दोघंही जण बोलत असतात आणि तेवढ्यातच ना आता कॉल आलेला असतो सुमनचा. जसा राकेशच्या फोनवर कॉल येतो ना तसं आता सगळीजणं पाहत राहतात की नेमकं काय झालं आहे काय नाही हे कळत नसतं. इकडे आता सुमनचा कॉल आल्याबरोबर राकेश आणि सचिन खूप जास्त खुश होतात आणि त्यामुळेच आता खूप जास्त खुश झाल्यामुळे ना राकेश लगेचच सुमनचा कॉल उचलतो आणि बोलत असतो, हां आई बोल ना. मग सुमन आता त्याला म्हणत असते की अरे एक प्रॉब्लेम झाला आहे. तर अजूनच त्याला आनंद वाटत असतो. तो विचारत असतो की काय प्रॉब्लेम झाला आहे आई बोल ना. तेव्हाच अरे मगाशी ना सगळेजण बाहेर गेले, म्हणजेच अर्जुन त्यासोबत रविराज, प्रतिमा आत्या आणि सायलीसुद्धा चौघंही जण बाहेर गेले आहेत आणि त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाही आहे. जरा तू बघतोस का तुझ्या परीने, आता तू कुठे आहेस. तेव्हाच तो सांगत असतो की मी ना माझ्या मित्राकडे आहे. पण काय झालंय, एवढं मोठं झालंय तर तू आता सांगतेस का. पण तू काळजी करू नको, मी माझ्या परीने ना त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतो असंही आता राकेश सांगत असतो. राकेशला आता मुद्दामूनच सुमन सांगत असते की बघ ना जरा, आणि पोलिसांना सुद्धा इन्फो करता आलं तर कर ना. आता हे सगळं काही इथे सुमन सांगत असते. तेव्हा इकडे जो राकेश आहे तो खूप जास्त खुश झालेला असतो. त्याला कळलेलं असतं की चला फायनली आपण जे काम केलेलं आहे ते मार्गी तरी लागलं. मग आता सुमन आणि बोलत असतात आणि सांगत असते की सुमन जरा प्लीज बघ, नाही तर ना आता टेन्शनचंच काम झालेलं आहे. त्यावर आता राकेश म्हणत असतो की आई तू काळजी करू नको, मी बघतो. पण इकडे ना राकेशला त्यासोबत सचिनला खूप जास्त आनंद झालेला असतो की त्यांना आता असं वाटत असतं की चला फायनली आपण जे केलंय ते मार्गी लागले तर, आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त आनंद झालेला असतो. पण तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि बोलत असतो की आम्ही आलेलो आहोत. आता हा आवाज ऐकल्याबरोबर ना इकडे मात्र जो राकेश आहे तो तर चकितच झालेला असतो. त्याला तर आता काय बोलावं आणि काय नाही हे सुधरत नसतं. तेच आता सायलीसुद्धा घरी आलेली असते आणि सायली घरी आल्यावर ना आता इकडे तिकडे बघत असते जसे की ती या घरात पहिल्यांदाच आलेली आहे. मग आता ती जेव्हा इकडे तिकडे पहिल्यांदा बघत असते ना अशी वेगळ्याच नजरेने, तेव्हा अर्जुनच तिला सावरून घेत असतो. कारण घरातल्यांना पुन्हा संशय येईल की ही अशी का करते आहे. अर्जुनला कळतं पण आता तो बाकी इतर कोणाला कळू द्यायचं नाही असं ठरवतो. तेच आता दुसरीकडे हे सगळं काही बोलणं ना ऐकलं जात असतं आणि हे सगळं बोलणं इकडे आता जो सचिन आहे आणि राकेश आहे तो ऐकत असतो. तर त्यांना तर आता
आवाज आल्याबरोबर धक्का बसतो, कारण त्यांनी आता ठरवलेलं असतं की नक्कीच आपल्याला यांच्या मृत्यूची बातमी येईल. पण आता अर्जुन आलाय आणि म्हणतोय की आम्ही आलो आहोत म्हटल्यावर त्याला टेन्शन येतं. तो फोन ठेवण्याऐवजी चालूच ठेवतो, कारण त्याला आता तिथे काय काय चाललं आहे हे सगळं काही ऐकायचं असतं. सायली आल्या आल्या पूर्ण घर न्याहाळत असते, कारण ती तन्वी म्हणून या घरात पुन्हा एकदा पहिल्यांदा आलेली असते ना, त्यामुळे तिला आता त्या सगळ्या काही जुन्या आठवणी ताज्या टवटवीत तिच्या डोळ्यासमोर दिसत असतात. तेव्हाच अर्जुन सायलीकडे जातो आणि सायलीला म्हणत असतो की बायको चल ना, आणि असं बोलून तो आता सायलीला घेऊन जातो. मग आता सायली ही इकडे तिकडे पाहते, त्यानंतर ती हळूच पुढे येते. मग इकडे आता सायली सगळ्यांकडे बघत असते, तर कुठे गेला होतात काही सांगितलं नाही. जर निदान सांगून गेला असतात तर आम्हालासुद्धा काळजी राहिली नसती ना. मग इकडे अस्मितासुद्धा सायलीला म्हणत असते, काय गं, तुम्हाला आम्ही सगळेजण फोन करत होतो पण तुमचा काही केल्या फोन लागत नव्हता. कुठे गेला होतात तुम्ही सगळेजण? अस्मिता बरोबर सगळेजण घरातले विचारत असतात. पण इकडे आता हे सगळं बोलणं सचिन राकेश ऐकत असतात. त्यांना तर आता काय करावं आणि काय नाही हे सुधरत नसतं. आता राकेशला कळलेलं असतं की त्याचा प्लॅन काही झालं तरी फ्लॉप झाला आहे, कारण इकडे अर्जुन सायली यांचा आवाज अगदीच त्यांना पूर्णपणे आलेला असतो. आणि तेव्हा सुमन म्हणत असते की काय तुम्हाला आम्ही किती फोन करत होतो पण तुमचा फोनच लागत नव्हता. किती काळजी वाटत होती, काय झालं असेल काय नाही अशी सारखी मनात भीती येत होती, म्हणूनच मग मी थेट इथे निघून आले, असंही आता सुमन म्हणत असते. तेव्हाच ना इकडे पहिल्यांदा सायली ही पूर्ण आजीकडे जाते आणि ती आता सायली पूर्ण आजीकडे जाऊन पूर्ण आजींना अगदीच ना भेटत असते, मिठी मारत असते. मग सायलीला नेमकं काय झालंय ना हे कोणालाच कळत नसतं. सायलीकडे सगळेजण आता पाहू लागतात. तेव्हाच ना इकडे सायली पूर्ण आजीला घट्ट मिठी मारत असते. सायली हे सगळं का करते हे फक्त इकडे अर्जुनला माहिती असतं, बाकी इतर कोणालाच नाही. त्यामुळे आता सगळीजणं पाहतच राहतात. तेच आता दुसरीकडे अर्जुनला आणि विचारलं जातं की नेमकं काय झालं होतं, कुठे होतात तुम्ही लोकही, काहीच तुमचा पत्ता नाही. तेव्हाच ना आता अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांगायला सुरुवात करतो. अर्जुन सांगत असतो की खरं तर ना हा प्रॉब्लेम अशा पद्धतीने झाला, काय सांगू तुम्हाला, हे सगळं घडलं तेव्हा खरं तर आम्हालाही कळत नव्हतं त्या सगळ्या प्रसंगात कसं काय मार्ग काढायचा. तेव्हाच ना इकडे आता सायलीसुद्धा सांगत असते की हो, आम्ही सगळेजण बाहेर पडलो होतो, पण त्यावेळेला असा प्रसंग घडला ना, त्यावेळेला काही सुधरतच नव्हतं की काय करावं. ते सगळीकडनं कोंडी झाली होती. आता असं वाटत होतं की सगळंच संपलं, पण अचानक सगळं काही ठीक झालं, त्यामुळे आम्ही थोडक्यात वाचलो. आता सगळेजण नेमकं काय झालं आहे ते ऐकायला बसलेले असतात. तेव्हाच ना इकडे आता रविराज आणि त्यासोबत प्रतिमा आत्यासुद्धा बसलेली असतात. मग अर्जुन एक एक करून सांगू लागतो, आम्ही एकत्रच निघालो होतो पण मी ह्यांच्या मागच्या गाडीत होतो. मला काहीतरी डाऊट वाटतच होता, पण मी आता विचार केला की सिनियर एवढ्या गाडी फास्ट का चालवतोय, पण गाडी इतकी फास्ट होती ना की कळत नव्हतं की काय चाललेलं आहे. थोड्या वेळाने मी इकडे तिकडे पाहिलं, तेव्हा सिनियरला विचारलं, तेव्हा सिनियरने सांगितलं की त्याच्या गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत. हे ऐकूनच ना आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो, कारण ही सगळीजणं एका मोठ्या संकटातून आता वाचलेली होती. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आणि या सगळ्या गोष्टी ओळखल्यानंतर आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला होता. इकडे आता जो अर्जुन असतो, जे सगळ्या काही गोष्टी सांगत असतो ना, तेव्हा हे सगळं काही बोलणं इकडे असणारा सचिन आणि राकेश ऐकत असतो. राकेशने तर आता अक्षरशः डोक्याला हात लावून घेतलेला असतो आणि फोन देखील ठेवून दिलेला असतो. फोनही त्याने ठेवून दिल्यानंतर ना इथे सचिन राकेशवर ओरडतो, आणि तू काय केलेस बघितलंस का, सगळंच काही हातात ना घालवलेस, जर एवढं सगळं असलं असतं ना तर काय झालं असतं, खरंच तू काय करून बसलायस हे सगळं, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना इकडे आता अर्जुन जेव्हा सगळी कहाणी सांगतो, तेव्हा सगळ्यांनाच मात्र आता खूप मोठा धक्का बसतो हे सगळं काही ऐकून. आणि थोडक्यात का होईना सगळीजणं वाचलेली असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे जे रविराज असतात ते सुद्धा ह्या सगळ्या काही गोष्टी सांगून समजवायचा प्रयत्न करत असतात. मग तुम्ही सगळीजणं एवढ्या मोठ्या प्रसंगातून बाहेर आलेला आहात, खरंच ना हे खूप भयानक असं आहे. या सगळ्यातून तुम्ही अशा पद्धतीने बाहेर निघालात ते, पण एका अर्थी बरंच झालं, तुम्ही खूप मोठ्या संकटातून वाचलेला आहात, असं देखील आता बोललं जातं. तेच आता
मधुभाऊंना तपासायला डॉक्टर आलेले असतात आणि मधुभाऊंना चेक वगैरे करत असतात. तर मधुभाऊ आता पूर्वीपेक्षा खूपच चांगले सुधारलेले असतात. मधुभाऊंची तब्येत इतकी छान सुधारलेली आहे बघून ना डॉक्टर देखील खूप जास्त खुश असतात. डॉक्टरही म्हणत असतात की बरं झालं, हे सगळं काही व्यवस्थित झालं, आता तुम्ही काळजी करू नका, डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं असतं. डॉक्टर आता एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगतात ना तेव्हा मात्र आता इकडे डॉक्टर मधुभाऊंना स्वतःहून उठून बसायला सांगतात. डॉक्टरांनी सांगितले म्हटल्यावर आता मधुभाऊ सुद्धा उठून बसतात. मग आता मधुभाऊ इतक्या पटकन उठून बसायला लागलेत आणि आता हळूहळू का होऊन ना बोलायला लागलेत. ही गोष्टच ना मुळात ना आता सगळ्यांनाच आवडलेली असते. इकडे डॉक्टरही म्हणत असतात की खरंच ना ही खूप जास्त मिरॅकल आहे. आणि तेव्हा इकडे कुसुम म्हणत असते की आपण तर ह्यांना उठवले, पण बघा ना सारखे सायलीच करतायत, त्यांना सायलीला भेटायचं आहे. मग तुम्ही काम का करत नाही, त्या सायलींना बोलवून घ्या. मग आता इतकी रात्र झाली आणि म्हणूनच मग नको वाटते, म्हणूनच मी विचार केला की उद्या करते कॉल करून, पण आता ते ऐकतच नाही आहेत. हो, मला आत्ताच्या आत्ता साऊला भेटायचं आहे असं देखील मधुभाऊ आता हट्ट करतात. मधुभाऊ एवढा हट्ट करतायत म्हटल्यावर इथे कुसुमला सुद्धा आता ऐकावंच लागणार असतं, दुसरा काही पर्यायच नव्हता. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की मधुभाऊ आता बरे झाले आहेत म्हटल्यावर डॉक्टरही सांगतात की खरंच हा खूप मोठा चमत्कार आहे, असे पेशंट इतक्या लवकर बरं होणं शक्य नाही, पण आपले मधुभाऊ जे आहेत ते बरे झालेले आहेत आणि मधुभाऊ एकदमच बरे झालेले असतात. दुसरीकडे आता सायली रूममध्ये असते. अर्जुन मात्र या सगळ्या प्रसंगाचा झालेला विचार करत असतो. तेव्हा सायली खूप जास्त खुश असते आणि ती म्हणत असते की फायनली सगळं काही बरं झालं. एकतर मी विचार करत होते की कशा काय गोष्टी ठीक होतील त्या, पण एका अर्थी सगळ्या काही गोष्टी बऱ्याच झाल्यात आणि काय सांगू, इतका आनंद झाला आहे ना मला की हा शब्दात सांगता येणार नाही आहे. अर्जुन मात्र शांत उभा असतो. मग आता अर्जुनला काहीच रिॲक्ट करावंसं वाटत नसतं. तेच आता सायली अर्जुनकडे जाते आणि म्हणत असते की अहो, मला ना आता लख्ख सगळं काही आठवायला लागलेलं आहे. पहिल्यांदा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या ब्लर मला आठवत होत्या, पण आता नाही. आता तर सगळ्या काही गोष्टी एकदम ठळक आणि व्यवस्थित दिसत आहेत आणि त्यामुळेच ना आता मला बरं वाटतंय. इकडे आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायलीला म्हणतो की तुला हे सगळं काही बरं वाटतंय, पण त्या सगळ्या प्रसंगामध्ये असताना माझा जीव किती मेटाकुटीला आला होता तुला माहिती आहे का, मला किती त्रास झाला होता ते मी तुला शब्दात सांगू शकत नाही. मी तर विचार करत होतो की काय होतंय आणि काय नाही, सतत देवाकडे प्रार्थना करत होतो. ह्या सगळ्यामध्ये जर तुला किंवा आपल्या बाळाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं याचा तू विचार करतेस का? फक्त तू स्वतःचा विचार करतेस की हे सगळं काही असं झालंय, पण तू हा विचार करतेस का की काय घडलं होतं आणि काय नाही ते? जेव्हा एका मिनिटात सगळं काही संपलं असतं ना तर मग मी काय केलं असतं, माझं बाळही हातातनं गेलं असतं आणि तूही. मी किती काही टेन्शनमध्ये आहे ना तुला शब्दात सांगू शकत नाही, असं देखील अर्जुन बोलत असतो. अर्जुनला आता टेन्शन आलेलं असतं आणि अर्जुनला आता सायलीवर रागवलेलं असतो. सायलीला ही गोष्ट कळते म्हणून सायली आता अर्जुनची माफी मागत असते. अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सॉरी मी तुला सांगतोय ना, आणि असं बोलूनच ना तो आता माफी वगैरे मागत असतो. आणि तेव्हाच ती माफी वगैरे मागत असते ना तेव्हा ती म्हणत असते की बघा आता मी कान पण धरते, बघा मी तुम्हाला एवढं सगळं करून दाखवते. मग आता अर्जुन मागे वळून बघतो तर सायली काय कान वगैरे धरत नसते, फक्त उभी असते. मग आता अर्जुन म्हणतो की नाटक करतेस का? तेच आता अर्जुनला सायली म्हणत असते की अहो राहू द्यात ना, पण या सगळ्यात ना मी वाचली आहे ना, हे बघा ना कशाला इतका विचार करताय, नको मनाला लावून घेऊ, आता सगळं काही ठीक होणार आहे. आता मी तुमच्यासमोर आहे ना व्यवस्थित, एवढा विचार करा ना की तुम्हाला तुमची तन्वी पुन्हा भेटली. अर्जुन म्हणतो की हो, मला माझी तन्वी पुन्हा भेटली, खूप जास्त आनंद झाला आहे, काय सांगू असंही आता म्हटलं जातं. तेच आता कुसुमताईचा सायलीच्या फोनवर फोन आलेला असतो आणि कुसुमताईचा फोन आल्याबरोबर ना इकडे आता सायली विचार करते की काय झालं असेल, कुसुमताईने का कॉल केला असेल. पण तेव्हाच ना अर्जुन आणि सायली जे आहेत ते कुसुमचा फोन उचलतात. तर कुसुम सांगत असते की प्लीज तुम्ही लवकरात लवकर इथे येऊ शकता का, प्रॉब्लेम झाला आहे. मधुभाऊंच्याबद्दल ती सांगते, ते ठणठणीत बरे झालेत हे काही ती आता सांगत नाही, पण आता नक्कीच ना काहीतरी गडबड झाली आहे ही गोष्ट तर आता कळून चुकलेली असते.
तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जेव्हा नागराजला भेटायला सचिन आणि राकेश गेलेला असतो ना, तेव्हा नागराजला भेटायला गेलेला असताना नागराजने संताप राकेशच्या जोरात कानाखाली वाजवलेली असते आणि राकेशच्या जेव्हा तो कानाखाली वाजवतो ना, तेव्हा राकेशला म्हणतो की काय रे, तुला एकही काम धड करता आलं नाही का? जरा एक तरी काम धड करायचं होतं ना, नाहीतर हे सगळं कसं घडलं असतं? अरे, ह्या सगळ्या काही गोष्टी ना जरा व्यवस्थित करायच्या आणि जर प्लॅनिंग करून केलं होतंच तर हे सगळं काही झालंच नसतं. आता वाट लागली ना सगळ्याची? हो हो, कळतंय मला या सगळ्याची वाट लागली आहे ते, पण तरीसुद्धा तुम्ही तरी कुठे काही केलं होतं हो? तुम्हालासुद्धा या गोष्टी जमल्याच नव्हत्या आणि तुम्ही मला सांगताय का या सगळ्याबद्दल? असं देखील आता इकडे असणारा हा राकेश जो आहे तो नागराजला उलट बोलत असतो. अजूनच मग नागराजला राग येतो आणि नागराजना आता त्या राकेशचं थोबाड फोडतो आणि एकही काम धड करत नाही आहे तुम्ही लोक, काहीच जमत नाही आहे. मी तर विचार केला होता आता तरी निदान सगळं काही मनाप्रमाणे होईल, पण आताही कोणत्याच गोष्टी ना मनाप्रमाणे झालेल्या नाही आहेत. सगळंच आता ना न झाल्यासारखंच आहे. काय करावं काही सुचत नाही आहे. दुसरीकडे आता सायली अर्जुन आता भेटायला गेलेले असतात मधुभाऊंना, तर मधुभाऊंची तब्येत आता खूप छान सुधारलेली आहे हे आता कळून चुकलेलं असतं आणि त्यामुळेच ना सायली देखील खूप जास्त खुश असते. सायली आता बघतच राहते. सायलीलाही कळत असतं की बरं झालं, फायनली सगळं काही ओके झालेलं आहे ते. मग तेव्हाच ना मधुभाऊंकडे सायली बघत असते आणि सायली मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ, तुम्हाला आता बरं वाटतंय ना? ओके तर आहात ना? तर मधुभाऊ बोलत असतात की हो, मला आता बरं वाटतंय. मग आता मला तुला एक गोष्ट सांगायची आहे आणि त्याच वेळेला एक गोष्ट सांगायची आहे म्हटल्यानंतर इकडे सगळीजणं पाहत राहतात. मग आता मधुभाऊ सांगत असतात की खरं तर ना मला तुला हेच सांगायचं आहे की तू सायली नाही आहेस. मग आता कुसुम तर हे सगळं बोलणं ऐकतच राहते. कुसुम म्हणत असते की काय बोलताय तुम्ही? सायली नाही आहे, ही तर आपली सायलीच आहे ना. काय होते मधुभाऊ, तुम्हाला काही गोष्टी आठवत नाही आहे का? असं देखील आता म्हटलं जातं. तेव्हाच ना मधुभाऊ सांगत असतात की आपली सायली नाही तर ही तन्वी आहे आणि वकिलांची मुलगी. मग आता अर्जुन म्हणतो वकिलांची मुलगी म्हणजे रविराज किल्लेदारांचीच ना? तेव्हाच आता मधुभाऊ सांगतात की हो, रविराज किल्लेदारांची ही मुलगी आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर ना आता मात्र इकडे खूप मोठा धक्काच ना सगळ्यांनाच बसलेला असतो. म्हणजे सायली आणि अर्जुन ज्या क्षणाची इतके दिवस वाट बघत होते, अखेरीस तो क्षण हाच होता आणि मधुभाऊंनी सुद्धा फायनली सांगितलेलं होतं की सायली ही तन्वी आहे आणि ते सुद्धा रविराज किल्लेदार यांची मुलगी, रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे. हे सांगितल्यानंतर मात्र आता सायलीसुद्धा खुश होते, कारण इतके दिवस ती त्या शोधात होती आणि आज फायनली तिला ह्या गोष्टी समजलेल्या होत्या. आज फायनली तिला ह्या गोष्टी समजल्यानंतर ना तिलासुद्धा एकदमच भारी वाटत होतं आणि ती खूप जास्त खुश होते. इकडे अर्जुनला DNA रिपोर्टसुद्धा आलेले असतात आणि अर्जुनला जेव्हा DNA रिपोर्ट्स येतात ना तेव्हा अर्जुनही आता सायलीला म्हणत असतो की सायली, DNA रिपोर्ट आलेले आहेत. मग सायली विचारत असते की रिपोर्टमध्ये काय आलं आहे सांगा ना. मग आता अर्जुन रिपोर्ट वाचत असतो आणि तेव्हाच ना तो सायलीला सांगत असतो की रिपोर्टमध्ये हेच आलेलं आहे की तूच आता सायली नाही तर तन्वी आहेस आणि या सगळ्या काही गोष्टी परफेक्ट मॅच झालेल्या आहेत. म्हणजेच तुझे आणि प्रतिमा आत्यांचे ब्लड ग्रुप मॅच झालेले आहेत आणि त्याचबरोबर DNA टेस्टही मॅच झालेली आहे आणि त्याचबरोबर तुला सांगू का, जे काही प्रियाने आधीचं टेस्टसाठी रिपोर्ट्स दिलेले होते ते सुद्धा परफेक्ट असे मॅच झालेले आहेत. ही गोष्टसुद्धा आता सांगितलेली असते आणि तेव्हाच ना सायली खूप जास्त खुश होते. सायली म्हणत असते की आपण ज्या शोधात होतो आणि अखेरीस ते सत्य अशा पद्धतीने समोर आलेलं आहे. मग आता कुसुमला मात्र या सगळ्या काही गोष्टी कळत नसतात की हे सगळं नेमकं होतंय तरी काय. तिला काहीच कळत नसतं. ती आता टेन्शनमध्ये येते. तेव्हाच अर्जुनला सायली घट्ट मिठी मारते. मधुभाऊंना सुद्धा आता फायनली सायलीची खरी ओळख तिला सांगितल्यामुळे बरं वाटत असतं. तेच आता इथे कुसुम म्हणत असते, पण मला सांगा ना नेमकं हे सगळं काय चाललेलं आहे? तुम्ही लोकांनी मला काही सांगितलं नाही तर कसं कळणार आहे? तेच आता सायली आणि अर्जुन आता या सगळ्या काही गोष्टी कुसुमला सांगत असतात.
असतात. मग आता कुसुम म्हणत असते की म्हणजे तू प्रतिमा आत्यांची मुलगी आहेस तर. मग आता सायली म्हणत असते की तरीच मी विचार करत होते की या सगळ्या काही गोष्टी इतक्या सगळ्या काही सेम कशा काय असू शकतात, पण बरं झालं एका अर्थी ह्या सगळ्या काही गोष्टी समजल्या तरी, असंही आता म्हटलं जात असतं. वासना आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको, आता आपल्याला तर हे सगळं काही समजलं आहे, पण या सगळ्या काही गोष्टी ना मला असं वाटते की आपण व्यवस्थित करून सगळ्यांना सांगायला हव्यात आणि म्हणजेच मला ह्या सगळ्या काही गोष्टी ना एका सोहळ्याप्रमाणे सांगायच्या आहेत. मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी समजतील ना सगळ्यांना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपला आनंद साजरा करू शकतोय, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना अर्जुन आणि सायलीने प्लॅनिंग केलेलं असतं. इकडे आता राकेश जो आहे तो प्रियाला जाऊन सांगतो की आता हातात ना सगळं काही गेलेलं आहे, आता हातात काहीच राहिलेलं नाही. त्यावेळेला प्रिया म्हणत असते की काय झालंय? अगं सायली हीच तन्वी आहे हे सायलीला कळलेलं आहे आणि घरात इतरांना सुद्धा. तर आता सायलीने ज्या पद्धतीने लहानपणी जो फ्रॉक घातलेला असतो ना, अगदी तसाच फ्रॉक ना आताही शिवून घेतला जातो आणि आपल्याला इतके दिवस आपण वाट बघत होतो की आपली तन्वी कुठे आहे, तर आपल्यासमोर साक्षात आपली तन्वी हजर आहे असं देखील आता सांगितलं जातं. आणि मग काय, सगळ्यांसमोर आता तन्वी कोण आहे हे समजतं. सायली सगळ्यांसमोर येते आणि तीच तन्वी आहे आपली असं अर्जुन सांगतो. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.